आता काल जी जाहिरात आली त्याच्या संदर्भात मला 2-3 फोन आले की एस-सी कॅटेगरी म्हणजे अनुसूचित जाती यांच्यासाठी या जाहिरातीमध्ये एस-टी-आयची एक पण जागा नाही. एक गोष्ट लक्षात घ्या की ही पूर्व परीक्षेची जाहिरात आहे. मुख्य परीक्षेच्या वेळेस याच्यात 100% जागांची वाढ होईल. त्यामुळे तुमचा फॉर्म भरताना तुम्ही अनुसूचित जाती एस-सी या प्रवर्गातच भरा, जेणेकरून जेव्हा ॲडमध्ये जागा ॲड होतील तेव्हा तुम्हाला त्याचा फायदा मिळेल. दुसरी गोष्ट, जर तुम्ही एस-सी महिला असाल आणि तुमच्या मनात असा प्रश्न असेल की मी ओपनमध्ये फॉर्म भरते, तेव्हा लक्षात घ्या ओपन फिमेलला दिलं गेलेलं आरक्षण हे आरक्षणाअंतर्गत आरक्षण आहे. सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार तुम्हाला ती जागा क्लेम करता येणार नाही. त्यामुळे तुम्हाला जर फॉर्म भरायचा असेल तर तुम्ही तुमच्या एस-सी प्रवर्गातच फॉर्म भरा, जेणेकरून जेव्हा एस-सीच्या जागा ॲड होतील तेव्हा एस-सी महिला या गोष्टीचा फायदा तुम्हाला घेता येईल. जर तुम्ही ओपनमध्ये फॉर्म भरला तर तुमचा फॉर्म ओपन जनरलमध्ये जाईल. त्यामुळे तुम्हाला ओपन मेल किंवा ओपन जनरलचं मेरिट क्रॉस करावं लागेल आणि हे क्रॉस करणं सोपी गोष्ट नाही आहे. त्यामुळे अनुसूचित जाती किंवा एस-सीच्या महिलांनी आपला फॉर्म एस-सी या प्रवर्गातूनच भरा.